चला कमेंट करे. आवाज येते का सांगा. येस. सर्वांना नमस्कार. आवाज क्लिअर आहे आणि व्हिडिओ पण क्लिअर दिसत आहे. दोन्ही चालू आहे का बघा एकदा. येस. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सगळ्यात आनंदाची बातमी तुमच्यासाठी. बऱ्याच विद्यार्थ्यांना वाटलं आता टेट झाली आणि लगेच आपली टीईटीची ऍड निघेल की नाही. पण 2013 पासून पाहिलं तर काही तांत्रिक अडचणीमुळे एक 2015ला आणि 2020ला कोरोना होता, त्यामुळे घेतली नव्हती. आणि आता 2021 नंतर 24 मध्ये 1-2 वर्षाचा गॅप होता. याच्या व्यतिरिक्त दरवर्षी नोव्हेंबर महिन्यात होते. माझे मागचे रेकॉर्डेड लेक्चर बघा की नोव्हेंबर मध्ये होणार आहे हे निश्चित तुम्हाला सांगितलेलं आहे. परंतु या टीईटीच्या परीक्षेसाठी जरी अभ्यास करत असाल नसाल, परंतु या टीईटीच्या नवीन बॅचेससाठी किंवा आपले जे विद्यार्थी जॉईन आहेत आपल्या ऍपमध्ये, त्या सर्वांसाठी आपण रात्रंदिवस आपण चांगल्या पद्धतीने तयारी करून घेतलेले विद्यार्थ्यांची, त्यांच्यासाठी मटेरियल तयार केले, नोट्स तयार केलेत. आणि अर्थात महाराष्ट्रासाठी एक खुश खबर, जे ज्ञानाची भूक शमवणार एक जबरदस्त पुस्तक पाहिजे होतं, त्या पुस्तकाची निर्मिती देखील केलेली आहे. परंतु हे सगळं तयार होतं ऑलरेडी. फक्त मी वाट पाहत होतो एक क्षणाची की एखादं नोटिफिकेशन यावं. आणि निश्चितपणे आज पुढारी पेपरला पाहिलं असेल तुम्ही, पेपर आउट झालं की 23 नोव्हेंबरला टीईटी घेणं म्हणजे अनिवार्य असल्यासारखी डेट आहे ती. प्रश्नचिन्ह दाखवलंय, पण प्रश्नचिन्ह नाही, मागचा इतिहास बघा, लक्षात येईल तुम्हाला. ठीक आहे. तर 15 तारखेपासून, आज 11 तारीख आहे, 15 तारखेपासून आपल्याला नवीन बॅच सुरू करायचे. कारण तवा जर तापलेला असेल ना, तर भाजी म्हणजे चपाती असेल भाजायला किंवा भाकरी भाजायला खूप मजा येते. आणि तुम्ही जेव्हा एखादी परीक्षा समोर असेल ना, तर निश्चितपणे तुम्ही पेटून उठतात, तुम्हाला माहिती आहे. आणि आपण तर वार येईल तसं उपणतो असं म्हणतो ना, तसलं काम आहे आपलंच. पण मी तुमच्या सोबत आहे, काही काळजी करायची नाही. तर एक नवीन म्हणजे नवीन शब्द आलाय बघा आपल्या इथं, क्रॅकर. टीईटी क्रॅकर. पुस्तकाचं नाव टीईटी क्रॅकर, बॅचचं नाव पण टीईटी क्रॅकर, बरोबर ना. आणि ही जी टीम आहे महाराष्ट्रातली, आणखी ह्याच्यामध्ये भरपूर टीम मध्ये वाढ होणार आहे, भरपूर शिक्षक येणार आहे. एखाद्या ह्यातला शिक्षक गायब होऊ शकतो, म्हणजे काय अडचणीमुळे शिकवू शकत नसेल किंवा काय असेल. पण आपल्याकडे त्यांचे लेक्चर देखील तुम्हाला बघायला भेटतील. त्यांच्याकडून आपण रेकॉर्डेड लेक्चर सुद्धा घेऊ शकतो. ठीक आहे. तर महाराष्ट्रातील सर्वाधिक पसंतीचा कोर्स स्पेशल टीईटी क्रॅकर बॅच आहे. ही जी जाहिरात वगैरे करत नाही, फक्त मला सांगायचं काय की ह्याच्यात नवीन काय भेटणार आहे. तर हे नवीन शिक्षक आपले 10, 15, 11, 12, 8, 9 वर्षाची अनुभवाची टीम आहे. त्यानंतर तुम्हाला आता टीईटीची जी बॅच सुरू करणार आहे, त्या बॅच मध्ये सगळ्यात महत्वाचा जबरदस्त प्लॅटफॉर्म टीईटीचा जो आहे, तो एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने दाखवणार आहे. आणि म्हणतात ना माणसं, कॉपी करायची नाही, बिंदास कॉपी करू द्या. कष्टाच्या पुढे कॉपी करता येत नसते. 1-2 ह्याची कॉपी करू शकतो माणूस, पण कॉपी करून करून किती करणार आहे. म्हणून आपलं सगळं उलट आहे. कॉपी करायची नाही म्हणतात ना, कॉपी करायची आणि करून दाखवायची, करून दाखवायची, बरं ना. दुसरा मुद्दा, इथं काय काय भेटणार आहे, तर एक सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आपल्याकडं, ती म्हणजे टीईटीची परीक्षेला नेमकं काय वाचायचं, हे सगळं अभ्यासपूर्वक तुम्हाला मी आजच्या लेक्चर मध्ये सांगणार आहे. आजचं लेक्चर एवढं जबरदस्त असणार आहे, पहिले 1-2 मिनिटं सोडून द्या, नंतर जे लेक्चर आहे ते तुम्हाला सांगतो कशा पद्धतीने. हे सगळं सांगितलंय. सगळ्यांना माहिती आहे आपलं श्री अकॅडमी माळी सर युट्यूब चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, इन्स्टा आहे, हे आणि ऍपचं नाव पण तेच आहे. ठीक आहे. आता याच्यामध्ये बघा, एक मिनिट. तर अभ्यास कसा करायचा आहे, काय करायचे, अशा भाकड कथा असतात. पण प्रूफ नुसार असेल आणि एकदम जबरदस्त असेल
तर हे तुमच्या लक्षात येईल की नेमकं काय चालू आहे ते, बरोबर ना? तर मागच्या जेवढ्या क्वेश्चन पेपर झालेत त्याचा अभ्यास कसा करायचा, एक पुस्तकाचे काय डेमो त्यातले काढलेले. अरे का रे बाबा, 9ला लेक्चर घ्यायचं होतं आपल्याला, लाईट गेली. लाईट गेल्यामुळे आपण एक मिनिट, फाईल शेअर करतो. टेलिग्रामला ओपन होत नाही, इकडं टाकू आपण. वन मिनिट. काही काही जणांना जॉईनच करता येत नाही. फोन मेसेज सुधरून देणार काही. ठीक आहे. जी फाईल ओपन व्हायची ती आणखी व्हाय नाही, थोडस येईल तोपर्यंत एक ही फाईल दाखवतो तुम्हाला. हे पुस्तकाचं डेमो, मी जाहिरात वगैरे करत नाही ह्याची. ह्याचे मला खाली काय दाखवायचे ते तुम्हाला सांगतो. शिक्षक पात्रता परीक्षा मागील झालेल्या सर्व टीईटी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आहेत, प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण भेटणार आहे. सर्व आमची बॅच टीईटी पेपर 1ची आहे, टीईटी पेपर 2ची आहे, दोन्हीचं पण तुम्हाला इन्क्लूड भेटेल. 3000 प्लस आता ऍड व्हावं लागले, 3000 प्लस सगळे क्वेश्चन आहेत आणि प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण याच्यामध्ये तुम्हाला मिळणार आहे. तर हे पुस्तक का घ्यायचं, काय घ्यायचं, अजिबात जाहिरात करायची नाही. टीईटी पेपर 1 आणि 2, बरोबर ना? अरे सगळ्यांना आवाज वगैरे येतोय का? मी एकटाच बोलतोय मला मनाशी, बरोबर ना? तर हे बघा, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनुसार ही परीक्षा होणार आहे आणि ऑफलाईन होणार आहे परीक्षा. ऑफलाईन होणार ऑफलाईन होणार आहे. ऑफलाईन होणार आहे. त्याचबरोबर 2024 ते 13 पर्यंतचे सगळ्या उलट्या प्रश्नपत्रिका आहेत त्याच्यात. उलट्या प्रश्नपत्रिका आहेत. थोडं जरा सिस्टीम मध्ये हे होत आहे. किंमत इथं टाकलेली नाही मी मुद्दामून. किंमत आपल्या विद्यार्थ्यांसाठी खूप कमी मध्ये देणार आहे. हे मला पेज दाखवायचे नाही, पण आता चलत चलत तुम्हाला हे सगळं दाखवतंय. फक्त मला काय दाखवायचे तुम्हाला, गेल्या वेळेस तुम्हाला दाखवलं हे मनोगत वगैरे पुस्तक आल्यावर वाचायचं. आपल्या विद्यार्थ्यांना स्वस्त मध्ये पुस्तक भेटणार आहे. महत्वाचा घटक मला दाखवायचा आहे, तो खाली आहे. थांबा एकच मिनिट. हा नवीन सिलेबस आहे. मी तुमच्यासाठी नवीन सिलेबस तयार केला आहे. तोही सिलेबसची प्रिंट मी एकदम सुंदर काढलेले. हे 1 मिनिटात दाखवतो तुम्हाला. अभ्यास 2 महिने समजा आपल्याकडे आहेत, 2.5 महिने आपल्याकडे आहेत. आवाज येते का? एकदा होय म्हणा सगळेजण, एकदा होय म्हणा. तुम्हाला आवाज येते का क्लिअर? आणि क्लिअर दिसते का मला सांगा. या पीडीएफ वरती मला बोलायचं आहे. येस. आता बघा, बऱ्याच विद्यार्थ्यांना सिलेबस काय आहे ती फाईल ओपन होईना तोपर्यंत हा घटक सांगतो. जरा थोडस तिकडं डाउनलोड वगैरे काय झालं तर, अपलोड वगैरे झालं तर, ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास असं काय वाचायचं, कसं बी वाचायचं. वाचायला गेले तर समुद्र आहे, किती पण आहे, पण नेमकं काय वाचायचं हे आपल्याला कळलं पाहिजे. माझं वाक्यच आहे, तुम्हाला माहिती, अख्ख्या बॅच मध्ये तुम्ही पहिले विद्यार्थी आहात. काय वाचायचं त्यापेक्षा काय नाही वाचायचं हे ज्याला कळतं ना, त्याला अभ्यास करणं आणि त्याला ती परीक्षा क्रॅक करता आली पाहिजे. आणि ती परीक्षा क्रॅक करण्यासाठी गमक म्हणजे सगळ्यात महत्वाचं, बरं का, मी म्हणून नाही, तुम्हाला पण हे पटणार आहे. हे
की मागच्या झालेल्या 2024 पासून, मागच्या झालेल्या 2024 पासून, 24 पासून इकडे बघा, 24 पासून 21, 19, 18, 17 आणि इथं 16 आणि 14 आणि 13 एवढे पेपर झाले. त्यातलं भाषेवर काय आलं का रे? भाषेच्या विकासावर अजिबात काय आलं नाही. त्याचं वाचायचं नाही म्हणजे शेवटला ठेवायचं आणि नंतर बघू त्याचं काय. त्यानंतर वर्णमालेवर कधी आला? 2024 ला एक आला, 2021 ला 2 आले, 19 ला एक आला, 18 ला एक आला, 17 ला एक आला, 16 ला एक आला, 14 ला एक आला आणि 13 ला एक आला. काय वाचायचं ते कळलं पाहिजे. म्हणजे वर्णमालेला तुमच्या येणाऱ्या परीक्षेत एवढ्या परीक्षा बघितल्या, 8 पेपर बघितलं, कंपल्सरी एक आलाय, 2021 ला 2 आले. म्हणजे ह्याचा अर्थ वर्णमाला तुम्हाला 1 मार्काला फिक्स आहे. कळलं का मी काय म्हणतोय तुम्हाला ते? त्यानंतर दुसरा घटक आहे संधी. संधीवरती एकच प्रश्न आलेला आहे, मग बाकीच्या ह्याच्यात आला नाही, थोडा अभ्यास करावाच लागणार. कळतंय मी काय म्हणतोय? त्यानंतर शब्दांच्या जाती आहे. शब्दाच्या जातीमध्ये फक्त नावावर आहे म्हणून एक आहे फक्त प्रश्न. ऑलरेडी सगळ्यात महत्वाची दर्जेदार म्हणलं तर शब्दाची जात असते. व्याकरण म्हणले की शब्दाची जाती शिकणं, म्हणून मी फक्त शब्दांच्या जातीच्या नावावर एक प्रश्न आला म्हणून त्याला एक थोडस हे केलेलं आहे. परंतु शब्दाच्या जातीमध्ये भरपूर प्रश्न आलेत, कारण मी त्याच्या 8 जाती आणि त्याच्यात असणारे उपघटक मांडलेले आहेत. बघा, हे नाम आहे, लिंग विचार, नामाचा लिंग विचार, वचन विचार, विभक्ती विचार, हे सामान्य रूप आहे, बरोबर ना? तर हे सगळे जे आहेत ना, याच्यावरती एक दोन प्रश्न आलेत, म्हणजे याचा अर्थ शब्दाच्या जातीला चांगला अभ्यास करावाच लागणार आहे. सर्वनामावरती बघा, कंपल्सरी एक प्रश्न असल्यासारखा आहे. 2024 ला 2013 ला प्रश्न विचारलेला नाही. त्यानंतर म्हणजे कसं आहे, बाकीच्या भाकड कथा खाण्यापेक्षा नेमकं काय करायचं, नेमकं त्याच्यात अप टू द पॉइंट आपल्याला जमलं पाहिजे. तिथं काय रे आता विशेषण आहे. विशेषणाचं बघा, 24 ला विचारलाय, परत 21 ला विचारलाय, परत 19 ला विचारलाय, 18 ला विचारलाय, 17 ला विचारला नाही, 16 ला विचारला नाही, परत इथं 14 ला विचारला आणि 13 ला विचारला नाही. म्हणजे कुठं काय पडले ती कळतंय. क्रियापद एक मार्क आहे, काही ठिकाणी विचारलं 50% आलेले आहे. काळावरती फिक्स एक प्रश्न आहे बघा, काळावरती फिक्स एक प्रश्न आहे. त्यानंतर मग काळ करावा लागतो, पण काळ काढण्यासाठी काळ नेमकं काय, काळ कसे तयार होतात, काळाला लागणारे प्रत्यय कुठले असतात, आख्यात म्हणजे काय, संस्कृत मध्ये क्रियापदाला आख्यात म्हणतात. आख्यात प्रत्ययाचे 2 प्रकार पडतात, काळ आणि अर्थ. इन डिटेल्स मध्ये आपल्या पुस्तकात सुद्धा एवढं जबरदस्त दिलंय ना, एका प्रश्नाचं स्पष्टीकरण महाराष्ट्रात बी तोड लागणार नाही तुम्हाला सांगतो. कुणी कितीही करू द्या, एकच फायटन वातावरण टाईट, एक झलक सबसे अलग आहे म्हणले की आहेच. ठीक आहे, कळेल तुम्हाला. ही पुस्तकातलाच भाग आहे मित्रांनो. पुस्तकाची काही पानं सिलॅबस, काही प्रत्येक प्रश्नाचं म्हणजे मागील झालेल्या ज्या प्रश्नपत्रिका त्याचं प्रकरणाप्रमाणे आपण काय केले, वर्गीकरण केले, क्लासिफिकेशन केले. त्या क्लासिफिकेशनवरून तुम्हाला कळणार आहे की अभ्यास काय करायचा. ठीक आहे, आता हे सगळं सांगत बसत नाही, कसं बघायचं हे तुम्हाला कळलंय ना, बरोबर ना? तर हे सगळे विषय ते ट्यूब बंद कर, काढून टाक. हे सगळे बघा, आता बघा इकडे बघा, इंग्लिश मध्ये कुठं 8 मार्काला आहे, कुठं 2 मार्काला आहे, कुठं 3 मार्काला आहे. अरे दिसतंय का नाही? होई म्हणायचं थोड्या वेळ. बालमानसशास्त्र, अध्यापन शास्त्रावरती कसे प्रश्न विचारलेत? 2 आहे, 3 आहे, 2 आहे, 1 आहे, 1 आहे, 2 आहे, 2 आहे, बरोबर ना? मग कुठल्या घटकाला विचारले आणि कुठल्या घटकाला नाही हे कळलं पाहिजे. बघ, अध्ययन अध्यापन परिणाम करणारे घटक 6, 9, 8, 7, 6, 3, म्हणजे इथं वेटेज जे आहे ते मागील 8 वर्ष 8 प्रश्नपत्रिकांना त्याच्यावर आहे. परिसर अभ्यास मध्ये जगाचा इतिहास काय, भारताचा इतिहास काय, महाराष्ट्राचा इतिहास काय, त्याच्यावरती कसे प्रश्न आले ते कळतंय. अरे दिसतंय का नाही? पिन हल्ली पिन, हे बघ अडकलंय. हे जी पिन अडकली ही जाऊन दे, ही बंद पडली इथं. ही हॅलो, हे दिसतंय का रे? जरा थोडं अडकले वाटतंय मला. तुमचं अडकलंय का सांगा? दिसत नाही म्हणाला. इकडे बी टेलिग्राम ओपन नाही गेले.
टेलिग्राम इथं आहे, टेलिग्राम जातो. ती पिनच हल्ली बघते. उठून काढून बसू तर कॅप्चर कार्ड काढलं कसं दिसन. दिसतंय का? एकदा कमेंट करा रे. दिसतंय? हा, ओके ओके, होऊ द्या चालू. चला, मला पण फाईल सापडली जरा. टीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना अवघड का जाते हा खरा विषय होता आपला, परंतु मला फाईल पण सापडत नव्हते, बंद पडला अजून मधून. म्हणलं जरा चला चालू करूया. ठीक आहे. तर ठीक आहे. तर टीईटी परीक्षा विद्यार्थ्यांना अवघड का जाते याचा प्रूफ जबरदस्त आणलाय. मी वकील नाही, पण वकिलापेक्षा तगडे पुरावे आहेत आपल्याकडे. बघा आता कसे ते बघा. आतापर्यंत दिसत असलं तरी होय म्हणायचं, नाही दिसत नसलं तरी होयच म्हणायचं. आतापर्यंत टीईटी परीक्षा पास झालेले विद्यार्थी किती आहेत? विद्यार्थी मित्रांनो, 2013ला टीईटी पेपर एक किती जणांनी दिला होता? जरा म्हणजे कळलं पाहिजे की नेमकं परीक्षा किती विद्यार्थी किती टक्के पास होतात. तिथं टीईटी पेपर एक आहे ना, 3,83,630 जणांनी परीक्षा दिली होती, फक्त टीईटी पेपर एक. त्यानंतर 2,35,761 जणांनी दिली होती. ह्याचं कारण काय माहिती का? 13 मध्ये क्रेज होती मित्रांनो, क्रेज, बरोबर ना. त्यानंतर टोटल त्यातले पास किती झाले माहिती का? फक्त 31,070 झाले दोन्ही मिळून. 31,070 किती पैकी? इकडे बघा, 3,83,000 हे 2 लाख, म्हणजे हे 4 आणि 6-6.5 लाख जण. आणि किती पास झाले त्यातले? 31,000. तुमच्या पुढे वास्तव म्हणतोय, तिथे लिहिलंय मी वास्तव शब्द. 2014ला परीक्षा झाली, 14/12/2014ला झाली. 2,60,000 विद्यार्थ्यांनी टीईटी पेपर 1 दिला आणि 1,54,000 टीईटी पेपर 2 दिला. त्यानंतर पास झालेले विद्यार्थी टीईटी पेपर 2,668 पोरं पास झाले. टीईटी पेपर 1 किती पैकी? 2.5 लाखापैकी मला. आणि इकडे टीईटी पेपर 7,032 पोरं पास झाले. टोटल 2014ला 9,595 पोरं पास झाले. बघा, दिसतंय का तुम्हाला? ही चार्ट दिसतंय का? हा. त्यानंतर बघा, 2015ला पुनर्परीक्षा झाली, त्याच्यामध्ये पण इथं 1,91,000 1,35,000 टोटल सगळे पास झाले, 8,989. त्यानंतर 2017 थोडा दम काढा, हे महत्वाचं आहे. 2017ला 22/7/2017ला परीक्षा झाली आणि मग इथं 1,69,950 पोरं टीईटी परीक्षा 1 दिली. 1,27,727 ही परीक्षा टीईटी पेपर 2 वाल्यांनी दिली. त्यातले 7,445 पोरं पास झाले टीईटी पेपर 1 आणि 2,928 टीईटी पेपर 2 ची पोरं पास झाली. म्हणजे एकूण 10,373 पोरं पास झाली बघा 2017ला. 2018ला परीक्षा झाली, 15/7/2018ला
टीईटी पेपर जो आहे तो 95,787 पोरांनी दिला. फेज कमी व्हायला लागली. 77,662 पोरांनी टीईटी पेपर 2 दिलं. पण टीईटी पेपर 1 पास झाले 4,030 आणि टीईटी पेपर 2 पास झाले 5,647. 9,677 पोरं 2018 ला पास झाली. 2019 ला काय गडबड झाली? तर 19/1/2020 ला, बरोबर ना, म्हणजे 19 ला परीक्षा झाली, 20 ला कोरोना होता, 19-20 असं लिहिलं आपण इथं. तर बघा ही परीक्षा आहे ना 1,88,668, 1,54,596 हे असे 2 पद्धतीने दिली तर जवळपास 3 लाख जणांनी दिली. फक्त 16,500 म्हणजे 16,500 जण पास झालेले. 2021 आता जवळ आले. 2021 ची परीक्षा दिली 2,54,000. क्रेज वाढली आता अलीकडे. 2,54,428 जणांनी परीक्षा दिली टीईटी पेपर 1. टीईटी पेपर 2 2,14,250 जणांनी दिला. त्यातले 9,674 टीईटी परीक्षा 2001 टीईटी पेपर 1 2021 ला पास झाले आणि 7,648 पास झाले. तर टोटल मिळून 17,322 पोरं पास झाले. आता 24 ला परीक्षा झाली बघा. 2024 ला 10/11/2024 ला परीक्षा झाली. 1,52,605 जणांनी परीक्षा दिली टीईटी पेपर 1. त्यानंतर 2,01,347 टीईटी पेपर 2 देणारे विद्यार्थी. दोघांची गडबड बघितली तर टीईटी पेपर 1 पास झाले 4,709 आणि त्यानंतर 2,414 पोरं टीईटी पेपर 2 ची पास झाले. आणि हे आता मागचं सांगतो, हे आता झालेली नुकती नोव्हेंबर मध्ये. तर टोटल पोरं पास झाली 11,168. किती पैकी? 3.5 लाखापैकी म्हणा. 3.5 लाखापैकी 11,168. 3.67% 3. म्हणजे 3.5% पोरं पास झाली फक्त. किती? कसा खतरनाक कार्यक्रम वाटतोय का नाही? पण मी पण मागच्या 6 महिन्यात बघितलं सगळं. नेमकं पोरांचं असं का होतंय? आता तुम्हाला वाटतं असं हा चार्ट तयार केलाय म्हणल्यावर मी पण याचा अभ्यास केला असेल का? मग आता मुद्दा काय तुम्हाला सांगतो. 2018 2019 ला काय फ्रॉड टीईटी मध्ये घुसणारी होती त्यांचे मायनस केले 1,663 आणि 7,880 2019 ला फ्रॉड होते, बाहेर काढून टाकलं. आणि आतापर्यंत टीईटी पास झालेले 1,05,345 जण आहेत. टीईटी पास झालेले किती? 1,05,345 जणांनी आतापर्यंत टीईटी पास झालेले आहेत. आणि चालू का पण अजून मधून मेसेज टाकत जावं जरा काहीतरी. ठीक आहे, दिसतंय सर, चांगलं दिसतंय, काय थोडंफार बोलत जाव. तर अशा पद्धतीने 2013 पासून शिक्षक भरतीचं काय म्हणतात त्याला, पोस्टमार्टम म्हणा की थोडक्यात. तर इथं तुम्हाला हे सगळं मांडून दिलेलं आहे. ह्याच्यात तुम्हाला कळलं पाहिजे की आपल्याला परीक्षा पास व्हायचं म्हणून काही वाचून जमणार नाही, कुठलंही पुस्तक घेऊन वाचून जमणार नाही. तर नेमकं काय वाचायला पाहिजे, पुन्हा एकदा माझं तेच वाक्य, काय वाचायला पाहिजे, त्याच्यापेक्षा काय नाही वाचायला पाहिजे, हे ज्याला समजतं त्याला यश लवकर मिळतं. बरोबर ना? आणि मग महत्वाचा मुद्दा कळला की तुम्हाला एक मुद्दा अगोदरच्या लेक्चर मध्ये तुम्हाला सांगितला की मागील झालेले प्रश्नपत्रिका हे तुमचा आरसा आहे. मागील झालेला प्रश्नपत्रिका हे तुमचा आरसा आहे आणि त्या आरशाच्या अनुषंगाने हे तुमचा एक आरसा वेगळा आहे. कारण हे रेकॉर्ड आहे, हे कळतंय तुम्हाला नेमकं काय आणि किती टक्के लागतं निकाल. आणि आता मग तुम्हाला प्रश्न पडला पाहिजे असं होतंय का, असं का होतंय हे बघायचं असेल तर मग इथं आपण काही मुद्दे मांडले. हे मुद्दे बघा, काय होतंय, टीईटी परीक्षेचा रिझल्ट कमी का लागतो, बरोबर ना? ह्याची काय कारण शोधली पाहिजे. आणि मी फक्त एकट्याने शोधली नाही पाहिजे, तर तुम्ही सुद्धा आत्मपरीक्षण केलं पाहिजे. जर एखाद्याने एखादी परीक्षा दिलेली असेल किंवा हे मास्तर असं का म्हणतंय, तर ह्याची काही कारण आहे, त्यातली काही कारण आपण बघूया. तर ह्या कारणामधलं पहिलं कारण आपल्याला बघायचंय आणि ते कारण म्हणजे काय, तर इकडे बघा, दिसतंय का सगळ्यांना? होय नाही बोला की काहीतरी जीव घेता नाही एखाद्या लेकरास तुम्ही. हा दिसतंय का मेसेज टाका एक मेसेज टाका. येस, चल. तर पहिलं कारण आहे मित्रांनो, टीईटी परीक्षेचा रिझल्ट कमी लागण्याचं कारण परीक्षेचं वेळापत्रक आहे ना ते निश्चित नसतं. त्यामुळे विद्यार्थी दुर्लक्ष करतात. आपलं काम बघून, आपलं दाम बघून, आपले आराम आहे सगळं बघून काय करतात रे, मग टीईटीची परीक्षा देतात. डीएड बीएड केले, आपलं असंच करायचं म्हणून केले. काही जणांनी खरंच काहीतरी करून दाखवायचं म्हणून केलेलं असेल,
पण सगळ्यात पहिला मुद्दा की म्हणजे गव्हर्नमेंटचं, शासनाचं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं निश्चित वेळापत्रक पाहिजे. जसं एमपीएससीचं आहे ना, नोव्हेंबर डिसेंबर मध्ये पुढल्या वर्षाचं अंदाजित वेळापत्रक असतंय. आता ही बघा ना, एकदम स्वयंपाक केला आणि बाहेर कुणीतरी जेवायला बोलल्यासारखं झालंय. म्हणजे आता बघा ना, इतके दिवस कळलं का? आपल्याला जर कळलं असतं मार्च एप्रिल मे मध्ये कळलं असतं की नोव्हेंबर मध्ये फिक्स ह्या डेटला परीक्षा होणार आहे, तर तुम्ही अभ्यास केला असता का नाही? हे अचानक सगळा कार्यक्रम होतो का नाही, ही आपली गडबड अशी होती. आणि आपलं शासन इतकं हुशार आहे आणि तज्ञ आहे, शब्द सुद्धा आपल्याकडे बोलायला नाहीये. ठीक आहे. त्यानंतर आणि मग इथं बघा दुसरा पॉइंट बघा यातला क्लिअर. मी सांगतो त्या पॉइंटला सहमत आहेत का नाही होय काहीतरी बोलत चला. त्यानंतर बरेच विद्यार्थी जॉब करून शिकतात, त्याचबरोबर महिलांनाही घर काम असतं, जॉब असतो, म्हणजे पाळलेले लेकर पाहून अभ्यासाला वेळ कमी मिळतो. त्याचबरोबर काही महिला गृहिणी आहेत कुठल्या तरी शाळेवरती, म्हणजे बरीच म्हणजे प्रायव्हेट जॉब असतील, ह्या सगळ्या गोष्टी करतात. हे सगळं तुम्हाला या दुसऱ्या पॉइंटला सहमत असाल तुम्ही. त्यानंतर ज्यांचं डीएड झालंय, ज्यांचं बीएड झालंय, बरोबर, बाहेरून केलंय आणि अभ्यासामध्ये खूप गॅप पडतो. आता बाहेरून करण्याचं कारण काय असतं की मॅरिड असतात, की आता वरची कारण सांगितले, कोणी जॉब करते, कोणी काय आपला व्यवसाय असतो, ह्या गोष्टी आहेत. त्याच्यामुळे आपण जेवढं पाहिजे तेवढं झोकून देत नाही. झोकून न दिल्यामुळे कॉन्सन्ट्रेशन नाही होत, कॉन्सन्ट्रेशन नाही झालं, वेळ नाही, त्याच्यामुळे आपला रिझल्ट येणं शक्य होत नाही आणि मग एवढं मेरिट खाली येतं. अभ्यास न करता फॉर्म भरणाऱ्यांची संख्या जास्त आहे. हा मुद्दा तर पटण्यासारखा आहे बघा. म्हणजे फक्त डीएड केलंय आणि मग म्हणून आपण फॉर्म भरायचा आहे. किंवा तुम्ही ऑदरच्या पण सर्व सेवेच्या परीक्षा बघितल्या तर तिथं सुद्धा तुम्हाला काय रे, तर इथं त्या अभ्यास न करता संख्या जी आहे सरळ सेवेमध्ये एमपीएससी मध्ये पण ग्रॅज्युएशन झालंय म्हणून निघल्या जागा म्हणून फॉर्म भरणारी मित्रमंडळी आपली भरपूर असते. पाचवा पॉईंट बघा, परीक्षेमध्ये काही विषयांची काठिण्य पातळी जास्त आहे. म्हणजे काही विषय सोपे आहेत, काही विषय अवघड आहेत, काही विषय काही जणांना अवघड जातात, काही विषय कोणाला सोपे जातात. पण काही विषय असे दिले, जसं की टीईटी पेपर 2चं गणित बघितलं तुम्ही, आपल्याला भरपूर गणित येते, शॉर्ट ट्रिक्स येतात, परंतु त्याच्यामध्ये भूमितीचा समावेश जास्त केलाय. आणि 10वीचे 12वीचे गणित असतात ना, तर त्याच्यामध्ये भरपूर काही अशा लेंदी पद्धती आहेत, शॉर्टकट वापरता येत नाही. ते प्रश्नपत्रिका बघावं लागेल. मी ह्यावेळेची टीईटी जबरदस्त घेणार आहे, तुम्हाला माहिती आहे. आपलं एकदा घेतलं ना तर जबरदस्त असतं. युट्यूबला फक्त कालवा करून असं करा तसं करून जमत नाही. त्याला प्रत्येक चॅप्टर पॉइंट, त्याचा सब पॉइंट, पॉइंट टू पॉइंट आणि अप टू द मार्क शिकवला पाहिजे. आणि जर अप टू द मार्क शिकला, संकल्पना, वैशिष्ट्य, व्याख्या, त्याची खासियत, ह्या सगळ्या गोष्टी समजून उमजून करावं लागतं. कारण येणाऱ्या काळामध्ये तुम्ही भावी मार्गदर्शक आहेत, आदर्श शिक्षक आहेत. आणि आदर्श शिक्षक होण्यासाठी सगळ्या गोष्टी, बेसिक कन्सेप्ट क्लिअर असणं गरजेचं आहे. आणि ह्या सगळ्या कन्सेप्ट आहेत ना, ह्या सगळ्या हळूहळू अशी लेक्चर घेत तुम्हाला करतो. बरेच जण कधी कधी माझ्यावर नाराज होत असतील, सर लाईव्ह लेक्चर घेत नाही तुम्ही, असं नाही. अरे भरपूर दिलंय मी मागं, एक हजारो लेक्चर आहेत माझ्याकडे, परंतु तुम्ही लाईव्ह येणार नाही ही मला खात्री आहे. आता किती ऍडमिशन आहेत आणि किती लाईव्ह आहेत बघा. म्हणजे काही जणांना कुठं युट्यूबची बघा, मी तुम्हाला सांगतो, आई वडिलाप्रमाणे तसं गुरु सुद्धा एकच लागतो आणि चांगला लागतो. नाही पटलं लगेच शिफ्ट अँड डिलीट, कॉम्प्युटरचं बटन माहिती नाही, शिफ्ट अँड डिलीट म्हणले सगळं फाईल बाहेर, कॉम्प्युटर मध्ये काहीच राहत नाही, बरोबर ना तसं. आणि मग हे पॉईंट बघा, योग्य संदर्भ साहित्य हा आयएमपी पॉईंट आहे. सगळं झालंय म्हणजे आपल्याला जायचंय, एखाद्या समजा मुंबईला जायचंय आणि तुम्ही एखादी गाडी सांगलीची पण आहे, तिथं मुंबईला जायचं म्हणून सांगलीच्या गाडीत बसला तर गाडी तुम्हाला मुंबईकडे कधीच नेणार नाही. परीक्षेला तुमच्या घरी आहेत पुस्तकं म्हणून सिलेबस न बघता, मागचे क्वेश्चन पेपर न बघता, उगा मराठीचं आहे, गणिताचं आहे, कशाचं आहे पुस्तक म्हणून वाचत बसला. अरे एका पुस्तकाच्या पब्लिकेशन, मराठीचे 100 प्रकारची पुस्तकं दाखवतो तुम्हाला, गणिताची 100 प्रकारची पुस्तकं दाखवतो. कितीतरी पुस्तकं आहेत, ज्याला वेळ आहे ना त्याने उचललं, इकडलं उचललं, तिकडलं उचललं, काढलं पुस्तक. त्या अशा बऱ्याच भानगड आहेत. मग आपण उगाच पैसे देऊन बेजारी आपली आपण वाचत बसायचं आणि परीक्षेला आपल्याला शेवटी नैराश्य येतं. परीक्षेला गेल्यावर कळतं आपल्याला, अरे हे तर आपण कधी वाचलंच नाही. हे असं होता कामा नये.
म्हणजे आपल्याला प्रॉम्प्ट कळलं पाहिजे की हे वाचलं की आपल्याला परीक्षेला येते. माझं तरी एक वाक्य आहे बघ, 1 तास तुम्ही 1 तास वाचलं की 1 मार्क मिळला पाहिजे. 1 तास वाचलं की 1 मार्क मिळला पाहिजे. लेक्चर आवडायला लागले का सांगा. आता जरा थोडंसं टेक्निकल प्रॉब्लेमला मी काय करू शकत. एकदा चालू झालं की चालू, तुम्हाला सगळ्या जुन्यांना माहिती आहे, पण नवीनला जरा माहित नसू शकते. आणि बरोबर का नाही? लेक्चर व्यवस्थित आहे का, पॉईंट टू पॉईंट चालू आहे का, बोलत चला जरा, म्हणजे मला थोडे मुद्दे तुम्हाला क्लिअर करता येतात. चला पुढचा पॉईंट आहे आपला, लवकर सांगा तोपर्यंत पाणी पितो थोडं. लेक्चर व्यवस्थित चाललंय का? हा, चला पुढे. आता टेटचा अभ्यास कसा करावा, हे असले ते अंधश्रद्धा कशी असते तसलं कार्यक्रम आहे, पण कसा करावा हे पण तुम्हाला सांगणं गरजेचं आहे. कारण नवीन विद्यार्थी असतात, थोडासा अभ्यास कसा करावा काय करावं सांगितलं जरा सुरुवात करताना इंटरेस्ट निर्माण होतो, प्रेरणा निर्माण होते. खूप छान समजून सांगत आहेत. ओके, धन्यवाद. रट्टा मारायचा नाही, रट्टा मारायचा नाही. रट्टा मारून काय होणार आहे, काहीच होणार नाही. रट्टा मारून किती पाठांतर नसतं, कधी अभ्यासात पाठांतर नसतो. अभ्यासात पाठांतर नसतं, संकल्पना समजून घ्यायच्या असतात. व्यवस्थित समजलं की मग ते परीक्षेत व्यवस्थित आठवतं. पाठांतर केलेलं कधीच आठवत नसतं. दुसरा मुद्दा आहे, सुरुवातीला मागील प्रश्नपत्रिका किमान 2 वेळेस वाचायच्या. तुम्ही म्हणता सर अभ्यास नाही प्रश्नपत्रिका कशा वाचू. अरे तुला सुरुवातीला कळलं तरी प्रश्नपत्रिका वाचल्यावर आपल्याला वाचता येत आहे, बरोबर ना. पहिल्यांदा एवढं तरी कळलं पाहिजे म्हणून वाचायचं नाही ना. हा विनोदाचा भाग झाला आपला. तर कमीत कमी 2 वेळेस प्रश्नपत्रिका म्हणजे वाचले आपण की आपल्याला कळतंय, काय कळतंय की आपल्याला प्रश्न कशा पद्धतीने येतात हे कळतंय. आणि तुमचा आरसा खूप मोठा नाहीये. 2013 पासून फक्त प्रत्येक 8 पेपर झाले. टीटी पेपरचे टीटी पेपर 1 चे 8 आणि टीटी पेपर 2 चे 8, बरोबर. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट, टीटी पेपर 1 आणि 2 हे दोन्हीचे मिळून पेपर तुम्ही वाचायचे. कारण टीटी पेपर 1 म्हणजे 1ली ते 5वीचे आणि 6वी ते 8वीचे शेवटी ते शिक्षकच आहे. त्यांचा बेस आणि ह्यांचा बेस, प्रश्न दोन्हीकडे इकडे तिकडे उड्या मारता येतात. ते अभ्यासपूर्वक तुम्हाला सांगतोय काय गोष्टी, त्याच्यामुळे दोन्हीचे पेपर, कारण दुसरं संदर्भ साहित्य घेऊन उपयोग नाही. आपल्याला पॅटर्न कळला, संपला विषय. ठीक आहे. प्रश्नपत्रिका वाचल्यानंतर कोणत्या घटकाला किती वेटेज, किती महत्व द्यायचं हे निश्चित आपल्याला समजणार आहे. त्यानंतर बघा आणखी काय वाचायचं मग आपण, तर आपल्या विषयानुसार जो तुमचा डीएड बीएड जे झालेला आहे, डिप्लोमा झालेला आहे, ती जी पुस्तकं असतात ना आपल्याला अपेक्षित तुम्ही घेतलेले काहीतरी असतं ना, त्या अपेक्षितचं नाव नाही मला सांगता येणार. तर हे डिप्लोमा झालेले किंवा तुम्ही ज्या म्हणजे तुमचा डिप्लोमा झालाय त्याचे असणारे जे संदर्भ साहित्य ते पण तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. याच्या व्यतिरिक्त वेगळं काय वाचायचं नाही, मी सांगतो तेच वाचायचं. पुढे सांगतो आणखी, मार्केटमधील दर्जेदार संदर्भ कुठला घ्यायचा, तर दर्जेदार संदर्भ श्री अकॅडमीचं टीईटी क्रॅकर मी जे काढलंय ते पुस्तक वाचूनच बघा तुम्ही एकदा. काय संकल्पना, एक एक प्रश्नाचं 4 पर्यायाचं उत्तर असं दिलंय, पण जो मेन उत्तर आहे ना त्याचं स्पष्टीकरण एकदम जबरदस्त आणि शब्दच आहे आपला दर्जेदार. आणि त्या पद्धतीचं काय घ्यायचं ते तुम्ही बघा. माझंच घ्या असं म्हणत नाही, परंतु मी सगळ्यांचा अभ्यास करून बघितलाय आणि म्हणून मला इच्छा झाली की तिथं न्याय देणारं पुस्तक पाहिजे, म्हणून आपण ते पुस्तक म्हणजे विकसित केलेलं आहे. वेळ लावून प्रश्नपत्रिका सोडवायचं हे कधी, हे नंतरचा भाग. पहिल्यांदा वाचायचं आणि अभ्यास झाल्यावर सोडवायचं. तर अशा पद्धतीने हा अभ्यास करायचा असतो. सर बुक लिस्ट सांगा, तर बुक लिस्ट मध्ये तुम्हाला ते मला सांगितलेल्या प्रकरणावाईज सगळं बघितल्यानंतर आपल्याला कळलं पाहिजे. तरी पण तुम्हाला बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये के सागर, फडके प्रकाशन आणि सुराशेचा हे अजून एक दोन असतात, परंतु के सागर, फडके प्रकाशन हे स्टँडर्ड पुस्तक आहे. ठीक आहे. त्यानंतर मराठीच्या आपल्या नोट्स बघितल्या तर काहीच बघायची गरज नाही. पाहिजे असेल तर बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घेऊ शकता. आपले नोट्स तुम्हाला जाहिरात करून घेऊ शकता तुम्ही. इंग्रजी श्री अकॅडमीच्या आपले जे नोट्स आहेत ते खूप सुंदर आहेत आणि ज्यांनी बॅच घेतली त्यांना तर आपण दिलेले आहेत त्या नोट्स, किंवा आणखी ज्यांच्याकडे असेल त्यांना देऊन टाकू. प्लस बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक घ्या. परिसर अभ्यास मध्ये काय करायचंय, 3री ते 5वी, आता पहिली दुसरी तर काय परिसर अभ्यास नसतो समजा, तर 3री 4थी आणि 5वीची स्टेट बोर्डाची पुस्तकं
प्लस सगळ्यात महत्वाचं पीवायक्यू म्हणजे काय, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर म्हणजे मागील काळातील प्रश्नपत्रिका अर्थात आपल्या पुस्तकात दिलेलं ते आहे. सामाजिक शास्त्रामध्ये काय तर स्टेट बोर्डाची सगळी पुस्तकं आपल्या 6वी 7वी 8वीची जास्त, परंतु ऑदरची पण सगळी पुस्तकं स्टेट बोर्डाची वाचावी लागतात. के सागरचं एक पुस्तक, एकनाथ पाटलाचा ठोकळा, एकनाथ पाटलाचा ठोकळा आणि पीवायक्यू पॉइंट अगोदर बघायचे. नाहीच कुणाला अभ्यास झाला कमी वेळेत फक्त आपलं बुक घेतलं तरी चालेल. ठीक आहे. त्यानंतर गणितासाठी काय करावं लागेल, 5वी स्कॉलरशिप, 8वी स्कॉलरशिप, बरोबर ना, मंथन असेल, नवोदय असेल, तर हे सगळे प्रश्न बघणं गरजेचं आहे. मागील क्वेश्चन पेपर सगळे सोडवणं गरजेचं आहे. पंढरनाथ राणेंचं पुस्तक आहे, महाले सरांचं पुस्तक आहे, सतीश वशे सरांचं पुस्तक आहे. पुस्तकं भरपूर आहेत, बघा 100 पुस्तक आहेत. पण काय वाचायचं कळलं पाहिजे. आपल्या परीक्षेत आलेल्या मागच्या प्रश्नपत्रिका त्या बघितल्यावर आपल्याला कळलं काय वाचायचं. विज्ञानासाठी काय करावं लागेल, एक स्टेट बोर्डाचे आपली पुस्तकं जे आहेत विज्ञानची 6वी ते 8वीची, ज्यांचं मॅथ आणि सायन्स आहे, ज्यांचं बीएससी बीकॉम जे आहे त्यांच्यासाठी के सागर पीवायक्यू क्वेश्चन पेपर बघायच्या अगोदर. त्यानंतर सचिन बस्केचं एक दर्जेदार एमपीएससीतलं पुस्तक आहे, ते पाहिजे असेल तर तुम्ही बघू शकता. पॉईंट टू पॉईंट त्यातले घेणं गरजेचं, जास्त भाकर करता नको. डीएड बीएडचे जे तुमचे बुक असतील प्लस स्टेट बोर्डाचे बुक, एवढा तुम्हाला पुस्तकांची लिस्ट आहे, हे सगळं तुम्हाला भेटणार आहे. हे सगळं एकंदरीत प्रत्येक प्रश्नाचं स्पष्टीकरण सगळ्या गोष्टी या बुक मध्ये तुम्हाला दिलेलं आहे. 2024 पासून 13 पर्यंत उलट्या अशा सगळ्या प्रश्नपत्रिका आणि प्रत्येक विषयांच्या टीटी पेपर 1, 2 सगळं ह्याच्यामध्ये समाविष्ट आहे. हे असं सगळं म्हणजे स्पष्टीकरण देणार एकमेव जबरदस्त पुस्तक आहे. घ्या असं म्हणत नाही. आणि बॅच तर तुम्ही जॉईन केलेली, पण जवळचं कोण असेल तर त्यांना आपण ही बॅच आहे म्हणून सांगू शकता. ठीक आहे. आणि हे तुम्हाला मला सांगायचं होतं, हे तुम्हाला मी हे डिटेल्स मध्ये सांगितलेलं आहे. त्यानंतर टीईटी सर कुणी द्यायची, सिलेबस काय आहे, तर ह्या पण गोष्टी आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे. आणि मग हे तुम्हाला मी सांगतो इथं कसं आहे काय ते. 1 मिनिट, दुसरी बाई घेऊ द्या. याच्यात काय डाऊट आहे सांगा, याच्यात डाऊट आहे सर आम्हाला असं आहे का कोण. हा, याच्यात डाऊट आहे कोणाला. डाऊट आहे का सांगा. लगेच दुसऱ्या मुद्द्याला हात घालू आपण. चला, टीईटी कोणाला द्यावी लागते आणि टीईटी कोणाला द्यायची गरज नाही, हे बऱ्याच जणांचा संभ्रम निर्माण झालाय. महाराष्ट्रात आदर्श शिक्षक लागणं गरजेचं आहे, कारण भावी पिढी निर्माण होणं तितकंच महत्वाचं आहे. कारण आताचं वातावरण तुम्ही पाहताय, त्यामुळं शिक्षक एकदम शिक्षकासारखे आदर्श शिक्षक पाहिजेत. सगळं जबरदस्त असणं गरजेचं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो आता एक नवीन सर्वोच्च न्यायालयाचा एक आता निकाल निघाला, याचिका दाखल करून करून सुद्धा निकाल लागला. आणि तो महाराष्ट्रासाठी नाहीये, तर ऑल इंडियासाठी आहे. जे 1ली ते 8वी पर्यंतचे जे शिक्षक आहेत त्यांच्यासाठी टीईटी कंपल्सरी केलेले. एवढंच नाही तर ज्यांना फक्त 5 वर्ष राहिले सेवा सेवा म्हणजे सेवा देण्याचं, मार्गदर्शन करण्याचे, किंवा त्याच्यापेक्षा कमी राहिले, त्यांना देखील टीईटी परीक्षा द्यायची गरज नाही. परंतु प्रमोशन पाहिजे असेल ना, तर त्यांना टीईटीची गरज आहे. आता मला सांगा, शेवटला प्रमोशन होत असतंय, आणि प्रमोशन होतं म्हणजे पैसा आला म्हणजे तिथं तुमची 50% पेन्शन तुमची जी होणार आहे एवढी पेमेंट असते, त्याच्या 50% पेन्शन मध्ये उतरतं. प्रमोशन झाल्यानंतर पगार वाढतो, हे समजून घेणं गरजेचं आहे. आणि मग तिथं टीईटी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही हे तुम्हाला सांगतो. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा पहिला आहे की टीईटी ही येणारी टीईटी कोण देणार. मग तर बघा, पहिली ते 8वी वर्गासाठी अध्यापन करणाऱ्या शिक्षकांना टीईटी द्यायची आहे आता, बरोबर. ते अनिवार्य आहे 2027 एंड पर्यंत. जर ही परीक्षा नाही दिली तर तुम्हाला सेवामुक्त व्हावं लागेल, म्हणजे तुम्हाला तिथून निलंबित केलं जाणार आहे. ठीक आहे. 1ली ते 5वी ते असं व्हायला नाही पाहिजे बरं का. खरं तर शिक्षकांना आता बऱ्याच जणांचं वय झालेलं आहे, बरोबर. 1-2 आपत्ती आहेत. आता ते आपत्ती म्हणजे मुलगा मुलगी त्यांच्याबरोबर डबल त्यांना अभ्यास करावा लागणार आहे. याच्यासाठी काहीतरी पर्याय निघावा आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन करावं, कारण त्यांच्याकडे पण इतर कामं भरपूर आहेत. या मुद्द्यावरती किंवा सुप्रीम कोर्टाच्या निकालावरती आपण बोलणं तेवढं उचित ठरणार नाही. परंतु आपण काय करू, आपले मुद्दे जे आहेत त्या मुद्द्याला क्लिअर करू.
तर जवळपास 70 ते 75% शिक्षकांना ही परीक्षा द्यावी लागणार आहे. अर्थात हे 6 लाखाच्या आसपास आहे. किती? 6 लाख. आताच पाहिलं आपण की जे रेग्युलर जे नौखे आहेत, जे टीईटी पास शिक्षक भरतीसाठी प्रयत्न करतात, ते कमीत कमी 3.5 ते 4 लाख आहेत. म्हणजे इथं 4 केलं तर 10 लाख विद्यार्थ्यांना येणारी परीक्षा द्यायची आहे. आणि इथं स्पर्धा नाही. 150 पैकी कास्टवाल्यांनी 82.50 म्हणजे 83 मार्क पाडले की तो आयुष्यभरासाठी टीईटी पास झाला. टीईटी नसेल तर टीईटीला ऑर सीटीटी आहे. सीटीटीचे आणि टीईटीचे विषय मात्र एक आहे. फक्त सीटीटी ही केंद्राची असते आणि टीईटी ही महाराष्ट्र घेत असतं, महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद. सीटीटी जी आहे ती सेंट्रलची असते, बरोबर ना. तर केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षा त्याला म्हटलं जातं. इकडं आपल्याकडं शिक्षक पात्रता परीक्षा म्हटलं जातं. तर कास्टवाले 83 मार्क आणि जे ओपन वाले आहेत त्यांना मात्र 90 किंवा 90 पेक्षा जास्त मार्क घ्यावे लागतात. परंतु सगळ्यात महत्वाचा मुद्दा क्लिअर करतो, ज्यांना ओपनचं मेरिट मारायचंय तर त्यांना 90 मार्क लागतात. तेव्हा ओपनचं मेरिट मारलं जातं. ते इथं नाही, ते नंतर टेट मध्ये काय भानगड असते ते तुम्हाला नंतर समजून सांगेल. 1ली ते 5वी पर्यंत जे शिक्षक शिकवतात, परंतु त्यांची पण पदोन्नती व्हायची असेल खात्याअंतर्गत, तर त्यांना देखील टीईटी पेपर 2 द्यावं लागणार आहे. कारण टीईटी पेपर 2 आहे 6वी ते 8वी. म्हणजे 6वी ते 8वी साठी जर त्यांची पदोन्नती होऊन ते शिकवणार असतील तर त्यांना टीईटी पेपर 2 देणं गरजेचं आहे. जे विद्यार्थी नव्याने शिक्षक भरती तयारी करतात, जे डीएड झाले त्यांचं, अशा विद्यार्थ्यांना 1ली ते 8वी साठी टीईटी पेपर देणं गरजेचं आहे. आता टीईटी पेपर देणं गरजेचं आहे हे कळलं, पण द्यायची गरज कोणाला नाही. तर जे 9वी 10वी शिक्षक आहेत, जे टीईटीची परीक्षा द्यायची त्यांना गरज नाही, किंवा 6वी ते 8वी जे आहेत ना ते पदोन्नती होऊन तिकडे 9वीला किंवा जात असतील तर त्यांना देखील पुढे द्यायची गरज नाही. 1ली ते 8वी पर्यंत आहे, पण त्याच्यानंतर त्यांची पदोन्नती होत असेल त्यांना टीईटी द्यायची गरज नाही. 11वी 12वी साठी ज्या म्हणजे जे पोस्ट ग्रॅज्युएशन ज्यांचं झालंय त्यांना देखील टीईटीची गरज नाही. कला शिक्षक असतील, क्रीडा शिक्षक असतील, कार्यनुभव शिक्षक असतील, संगीताचे शिक्षक असतील, यांना देखील टीईटीची गरज नाहीये. म्हणजे बीपीएड असतील ते, बरोबर ना. ठीक आहे. तर त्यानंतर ज्यांचे अध्यापनाची सेवा 5 वर्ष किंवा 5 वर्षापेक्षा कमी राहिली आहे त्यांना टीईटीची गरज नाही. परंतु जर तुम्हाला तिथं बढती घ्यायची असेल तर मात्र लागणार आहे. आता हे सगळं जे सांगितलंय ना, त्यांना परीक्षा द्यायची का नाही हे आपल्याला 16 सप्टेंबरला याची परत काय रिव्ह्यू याचिका म्हणजे याचिका दाखल करून परत रिझल्ट दिल्यानंतर परत रिव्ह्यू याचिका दाखल केली. ती पुढील सुनावणी 16 सप्टेंबरला आहे, अर्थात 5-6 दिवसांनी. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं टीईटी पेपर कोणी द्यायचा आणि कोणी नाही द्यायचा हे याच्यामध्ये समजलं. सर मग हे सगळं कळले आम्हाला, तुम्ही सांगितले, नेमका आम्ही अभ्यास कसा करायचा, विषय किती आहेत काय, तर हे इंट्रोडक्शन लेक्चर मध्ये तुम्हाला सांगतो की पूर्ण अभ्यासक्रम कशा पद्धतीने असणार आहे. तर जास्त वेळ नाही घेत, तुम्हाला एक 10 मिनिटात मोकळं करतो. तर टीईटी शिक्षक पात्रता परीक्षा संपूर्ण अभ्यासक्रमाच्या माहितीचं पुस्तिका ही तुम्हाला मी टेलिग्रामला टाकणार आहे. मग आता टीईटी परीक्षा देणार कोण, देऊ कोण शकतो हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. तर एकदा बोला की लेक्चर व्यवस्थित चालू आहे, काय अडचण नाही. एखादा मुद्दा समजला नसेल तर बोलत चला पाहिजे. हा, 12वी झालेली आणि डीएड झालेलं आहे. डीटीएड म्हणजे डिप्लोमा इन टीचर एज्युकेशन असं नाव, थोडस पर्याय नाव त्याला होतं. आणि मग त्यांना टीईटी पेपर एक द्यायला जमतो, बरोबर. फक्त 12वी झाले डीएड झाले ना त्यांना टीईटी पेपर एक द्यायला जमतो. त्यानंतर ज्यांचं बीएड झालंय म्हणजे डीएड झाले परत ग्रॅज्युएशन कम्प्लीट झालेलं आहे, तर त्यांना परत बीएड आहे आणि बीएससी बीएड आहे, त्यांना टीईटी पेपर 2 द्यायला येतो. मग फक्त आता इथं महत्त्वाचा मुद्दा समजून घ्या, ज्यांचं बीएड झालंय त्यांना टीईटी पेपर 1 देता येत नाही. ज्यांचं डीएड झालंय 12वी प्लस डीएड त्यांना फक्त टीईटी पेपर 1 द्यायला येतो. ज्यांचं डीएड झालंय, ग्रॅज्युएशन झालंय, तर त्यांना टीईटी पेपर 1 आणि 2 दोन्ही पण द्यायला येतात. पण बीएड वाल्याला खाली उतरायला जमत नाही. अगोदर जमत होतं, चेंज झालेली सांगतोय तुम्हाला. ठीक आहे. तर 6वी ते 8वी साठी हे टीईटी पेपर आणि 2 देऊ शकतात आणि वरचं 1ली ते 5वी साठी 1
आणि 6वी ते 8वी साठी हे असं आहे. ठीक आहे. डायरेक्ट टेट कोण देऊ शकतात. टेटचा मुद्दा इथे गेला पाहिजे, टीईटीचा, पण तुम्हाला हे पण लगेच समजलं पाहिजे. म्हणजे ज्यांना टीईटीची गरज नाही ते 9वी-10वीला जाणार आहेत, ज्यांचं पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे ते 11वी-12वी असणार आहेत. 1ली ते 8वी साठी टीईटी आवश्यक आहे, बाकीच्यांसाठी नाही. सांगतो ते पण. काय जणांचं म्हणणं आहे की माझं शिक्षण काय झालंय, MSc BEd झालंय, 11वी-12वी शिकवण्यासाठी टीईटीची गरज नाही, तर डायरेक्ट भरती होते का? हो, भरती होते, पण टेटच्या परीक्षेने होते. टीईटी परीक्षा तुम्ही देणारच नाही. मुद्दा असा आहे की 11वी-12वी असेल, 9वी-10वी असेल ना, तुम्ही ग्रामीण भागात गेला, किती सुंदर उदाहरण देतो बघा मी. ग्रामीण भागामध्ये गेल्यावर कॉलेज असतं का? नसतं. जास्तीत जास्त खेळ असेल तर 1ली ते 5वी पर्यंत शाळा असते, नंतर 7वी पर्यंत असते किंवा 8वी पर्यंत असते. बरोबर ना? म्हणजे जेवढं जास्त संख्या शाळांची का कॉलेजची? शाळांची. विद्यार्थी जास्त म्हणजे 20 असेल किंवा 30 असेल, जी काय संच मान्यतेनुसार असेल. आता जुन्या पद्धतीने संच मान्यता झाली. मग विद्यार्थी किती, त्याच्या बरोबर त्याला शिक्षक किती, म्हणजे लहान विद्यार्थी जास्त आहेत, शिक्षक पण जास्त लहानचेच पाहिजे, म्हणजे 1ली ते 8वीचेच पाहिजे. म्हणून जागा निघताना पण कशा जागा निघणार आहेत, जे रिक्त होतील त्यांचे जागा. कळतंय का मी काय मुद्दा म्हणतोय ते? आणि मग डायरेक्ट 9वी-10वी 11वी-12वी साठी टेटचीच परीक्षा द्यायची आणि डायरेक्ट रिझल्ट आहे तुमची, एकच एक्झाम आणि डायरेक्ट रिझल्ट आहे तुमचा. परंतु अजून एक मुद्दा इथे क्लिअर करा की येणाऱ्या काळामध्ये, येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबर मध्ये TCS आणि IBPS चा करार रद्द झालेला आहे. परीक्षा IBPS घेणार आहे का नाही हे निश्चित नाही. आता माझ्या मतानुसार तर त्यांच्याकडून परीक्षा होणार नाही. करार संपलेला आहे. ती परीक्षा मग MPSC कडे जाऊ शकते. याच्या अगोदर MKCL ने घेतली, जी MSCIT वाले आहेत, बरोबर, आणि IBPS या 3 घटकांनी आतापर्यंत परीक्षा घेतली. MPSC ने आणखी घेतलेलं नाही. येणाऱ्या काळात काही होऊ शकतं. ज्या त्या सिच्युएशनला जी माहिती, जे अपडेट असेल, ऑथेंटिक माहिती म्हणतात त्याला, ते तुमच्यापर्यंत पोहोचवली जाईल. तर 11वी-12वी आणि 9वी-10वी साठी टीईटीची गरज नाही, फक्त 1ली ते 8वी पर्यंत परीक्षा देणं गरजेचं आहे. काही जणांना कळत नाही, म्हणजे आर्ट आहे पण त्याला विषय कुठला निवडायचा, सायन्स असेल तर विषय कुठले निवडायचे. जर जे आर्टवाले आहेत डॉन, त्यांनी काय करायचं, सामाजिक शास्त्र निवडायचं, आणि ज्यांचं BSc BCom झाले त्यांनी गणित आणि विज्ञान त्यांना निवडावं लागतं. हेही माहिती असणं गरजेचं आहे. ठीक आहे. त्यानंतर मग आता शिक्षक पात्रता परीक्षेचा टीईटी पेपर 1 चा सिलेबस काय आहे, तर बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 गुण आहेत. त्यानंतर मराठी 30 प्रश्न 30 गुण, इंग्रजी 30 प्रश्न 30 गुण, परिसर अभ्यास 30 प्रश्न 30 गुण आणि गणित 30 प्रश्न 30 गुण. तर एकंदरीत एकूण प्रश्न 150 आणि गुण सुद्धा किती येते आपले 150 आहे. तर हा शॉर्ट बट स्वीट मधला सिलेबस आहे. नंतर सिलेबस जबरदस्त सांगणार, काळजी करायची नाही. ठीक आहे. त्यानंतर असं नको पोरं शिकत येत. टीईटी पेपर जो 2 आहे, टीईटी पेपर 1 झालं, टीईटी पेपर 2 चा सिलेबस लगेच समजून घ्या. बालमानसशास्त्र 30 प्रश्न 30 गुण आहेत, मराठी 30 प्रश्न 30 गुण आहेत, इंग्रजी 30 प्रश्न 30 गुण आहेत. इथं विज्ञान 30 आणि हे 30 म्हणजे एकंदरीत 60 प्रश्न 60 गुण आहेत. किंवा सामाजिक शास्त्र, इतिहास, भूगोल, राज्यघटना 60 प्रश्न 60 गुण. हे विकल्प आहे, और आहे, म्हणजे 150 प्रश्न 150 गुण. विज्ञान आणि सायन्स म्हणजे मॅथ आणि सायन्स कुणाला असणारे ज्यांचं BSc BCom झाले, सामाजिक शास्त्र कुणाला असणारे ज्यांचं BA झाले, बरोबर. वेळ किती, प्रत्येक प्रश्नाला 1 मिनिट, म्हणजे 2.5 तास वेळ आहे. वेळ शिल्लक राहतो. मला प्रश्नच पडतो की ह्यांना हा पेपर कव्हर कसा होत नाही, कारण प्रत्येक MPSC 34 सेकंदात अवघड अवघड मोठे प्रश्न आहेत. टीईटी परीक्षेला मी मान्य नाही करत. टेटला ठीक आहे, IBPS घेते, ऑनलाईन घेते, म्हणजे प्रश्नांची जी पातळी आहे किंवा ते सिलेबस एक ऑर्डर करते ती मान्य आहे, पण ह्यावेळेस त्यांनी सुद्धा सोपा पेपर काढला होता, बरोबर ना. आणि म्हणून इथं जास्त वेळ आहे आणि पास माझे विद्यार्थी 100% पास होतील, मला गॅरंटी. परंतु आपण सांगतो त्या पद्धतीने चाललं पाहिजे, केलं पाहिजे, वाचलं पाहिजे, पण आमचा ज्ञानाचा नळ चालू आहे. तुमची कळशी पालखी असेल, कळशी म्हणजे तुम्ही काय घागर वगैरे काय म्हणत असाल त्याला, पालखी ठेवली तर थेंबर पाणी शिरणार. जर तुम्ही तिरकी लावली, कधीतरी ऑनलाईन लेक्चर बघितलं, कधीतरी रेकॉर्डेड लेक्चर बघितलं, अर्धी भरली ना अर्धी खाली उतरली, म्हणजे 100% भरायला वेळ लागणार आहे, म्हणजे 2-4 टीईटी द्यावे लागणार आहे. ज्यांनी फेस टू फेस व्यवस्थित ठेवली, व्यवस्थित
त्याच्यामध्ये ज्ञान पडायला लागलं की बरोबर लवकर तुम्ही टीईटी आणि ही येणारी टीईटी तुम्ही सगळेजण पास होणार, तुमच्यासोबत आपण आहे. ठीक आहे, चला पुढे थोडे राहिले. हा डिटेल्स मध्ये सिलेबस आहे, हा तुम्हाला दिसणार नाही पण मी तुम्हाला पाठवतो. हा सिलेबस तुम्ही बघून घेणं गरजेचं आहे. म्हणजे काय सिलेबस आहे, म्हणजे पहिली ते पाचवी साठी प्राथमिक साठी काय काय लागतं, बरोबर ना? दिसतंय का मला सांगा, म्हणजे मला बडबड करायला थोडी हे दिसतंय का मला सांगायला सांगा. पाठ्य अभ्यासक्रम आहे पहिली ते पाचवी प्राथमिक स्तर आहे. मग भाषा विषय दोन आहेत, एक तुम्ही मराठी निवडली तर दुसरी इंग्रजी निवडा लागेल, इंग्रजी निवडली तर मराठी निवडा लागेल, उर्दू निवडली तर मराठी किंवा इंग्रजी निवडा लागेल. बंगाली, गुजराती, तेलगू कोण नसणार आहे, जे जरी असलं तर त्याला एक मराठी इंग्रजी निवडणार आहे. ठीक आहे, त्यानंतर बघा मग पहिली ते पाचवी असलेल्या अभ्यासक्रमातील म्हणजे पाठ्यक्रम काय असणार आहे. तर बालमानसशास्त्र अध्यापन शास्त्रामध्ये काय असू शकतं, तर या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधी वयोगट जे 6 ते 11 वर्ष वयोगटाच्या विद्यार्थ्यांना अध्ययनाध्यापन प्रक्रिये संबंधित असतील, बरोबर. याचबरोबर विशेष गरजा असणारी बालके आणि त्यांची वैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षणाची गुण वैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश असेल. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश असतो. खऱ्या अर्थानं सांगायचं झालं की या विषयाचा अध्यापन शिक्षण पदविका अभ्यासक्रमावर आधारित असतो. सध्या राज्यात सुरू असलेला विहित जो पाठ्यक्रम अभ्यासक्रम असेल तो इथे तुम्हाला लागू होणार आहे, जो म्हणजे सिलेबस बदलतो ना कधी कधी तसं. जर मेसेज शेवटला टाका, काय होईल, सगळे मेसेज वर जातील. मी आपल्या इकडे चालायचं. गणिताला काय येऊ शकतं त्यांनी सांगितलंय, गणित विषयांच्या संबंधित हा सिलेबस डुप्लिकेट म्हणायचा. शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने दिलेला असतो, पण तो कसा अतिसंक्षिप्त रूपात दिलेला असतो. आपण त्याच्या नादी लागलो तर आपलं वाटोळ झाल्याशिवाय राहणार नाही. कारण तिथं काय दिलंय त्याच्यापेक्षा त्यांनीच घेतलेले पेपर काय ते बघणं गरजेचं. ह्या सिलेबस पेक्षा तो सिलेबस बघणं गरजेचं आहे. मग ही सांगतो कशाला, सांगावं लागतंय, बरोबर ना. गणित विषयाच्या संबंधित प्रश्न हे गणितातील मूलभूत संभव तार्किकता, समस्या निराकरण व गणित विषयांच्या अध्यापन शास्त्र ज्ञान व बुद्धीवर आधारित असतील. गणित विषयाची व्याप्ती पहिली ते पाचवीच्या प्रचलित अभ्यासक्रमावर असणार आहे. परिसर अभ्यासामध्ये काय सांगितलं, परिसर अभ्यास विषय संबंधित प्रश्न हे इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान, पर्यावरण या विषयातील मूलभूत संबंध विषयांचे अध्यापन शास्त्रीय ज्ञान व मुद्द्यावर आधारित असते. पुनर्रचित प्राथमिक शिक्षण त्यानंतर अभ्यासक्रम 2012 ते पहिली ते दुसरी या स्वतंत्रपणे परिसर अभ्यास हा विषय नाही. परिसर अभ्यास हा विषय प्रथम भाषा आणि गणित या विषयामध्ये एकात्मिक पद्धतीने इन्क्लूड केलेला आहे, समाविष्ट केलेला आहे. तिसरी ते पाचवी या प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 2004 मधील इतिहास, नागरिकशास्त्र, भूगोल, सामान्य विज्ञान या विषयावर पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळी काय असणार आहे, तर वरील सर्व विषयांची आता पहिली ते पाचवीच्या अभ्यासक्रमावरील त्या अभ्यासक्रमातील घटकातील माध्यमिक शालांत परीक्षेचे काठिण्य पातळीवर प्रश्न असतील. संदर्भ काय, तर प्रचलित प्राथमिक शिक्षण पाठ्यक्रम जो तुमचा असेल अभ्यासक्रम असेल तोच. प्रचलित म्हणजे अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम म्हणजे तुम्ही जे डीएड करता त्या डीएडचं तुमचं असणारा जे काय पाठ्यपुस्तक म्हणजे संदर्भ साहित्य आणि शालेय स्टेट बोर्डाची पुस्तकं यांना धरून आपण अभ्यास करायचा. संबंधित विषयाची राज्य शासनाची विहित केलेली पहिली ते 10वी ची पुस्तकं मी तुम्हाला सांगितलं मला. पहिली ते 5वी हे महत्वाचं आहे, परंतु पहिली ते 10वी पर्यंत इथे करणं गरजेचं आहे. सांगू का नको. त्यानंतर पेपर क्रमांक आपला 2 मिनिटात मोकळं करतो. 6वी ते 8वी उच्च प्राथमिक स्तर असं म्हटलं जातं. इथं पण भाषा विषय 1 आणि 2 असतो. जर मराठी घेतली तर इंग्रजी घ्यावी लागते, इंग्रजी घेतली तर मराठी घ्यावी लागते. म्हणजे पहिला विषय घेतला ते म्हणजे 60 मार्काचा कार्यक्रम आहे. एखाद्याने उर्दू घेतलं तर त्याला मराठी किंवा इंग्रजी घ्यावी लागते. बंगाली, गुजराती, तेलगू, सिंधी, कन्नड, हिंदी, मराठी आणि इंग्रजी ह्याच्यातला एक आणि ह्यातला घ्यायचा 60 मार्क मोकळे करायचे आहेत. 6वी ते 8वी प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रमांच्या संबंधित भाषेचा पाठ्यक्रम लागू राहील. म्हणजे 6वी ते 8वीचा प्रकर्षाने अभ्यास करणं गरजेचं आहे. बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र या विषयाच्या अनुषंगाने विचारात येणारे प्रश्न हे शैक्षणिक मानसशास्त्र या संबंधातले 11 ते 14 वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांच्या अध्ययन अध्यापन प्रक्रियेसंबंधी असतील. याचबरोबर विशेष गरजा असणारे बालिके, त्यांची गुण वैशिष्ट्ये, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षणाची गुण वैशिष्ट्ये यांच्यावर आधारित प्रश्नांचाही समावेश राहील. तसेच विविध विषयांच्या अध्यापन पद्धती, मूल्यमापन पद्धती यावर आधारित प्रश्नांचा समावेश राहील. हे फक्त वाचतोय, रेकॉर्ड होते, डबल ऐकू शकतात. या विषयांचे प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम 11 ते 14 वयोगटातील संबंधित प्रचलित बीएड अभ्यासक्रमातील भाग या अभ्यासक्रमावर आधारित विहित केलेला व सध्या राज्यात सुरू असलेले जे स्टेट बोर्डाची पुस्तकं असतील त्यावर आधारित असणारे गणित आणि विज्ञान महत्वाचा विषय आहे. पोरांचा गणित व विज्ञान
विषय गटासाठी एकूण 60 गुण असून त्यापैकी 30 गुण गणिताचे व 30 गुण विज्ञानाचे राहतील या विषयावरच्या स्तरावरील हे प्रश्न विज्ञान गणितातील मूलभूत समस्या निराकरण क्षमता विज्ञान व गणित अध्यापन शास्त्रीय ज्ञान या संबंधीचे असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासामधील संबंधित 6वी ते 8वी पाठ्यक्रम पुस्तक लागू राहतील. सामाजिक शास्त्र विकल्प असणारा सामाजिक शास्त्रातील एकूण 60 गुणांचे प्रश्न सदर प्रश्न हे सामाजिक शास्त्रातील संकल्पना आशय व अध्यापन शास्त्रीय ज्ञानासंबंधी असतील. प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वीच्या अभ्यासक्रमावर आधारित राहतील. विषयांचे पाठ्यक्रम लागू राहील. काठिण्य पातळीवरील सर्व इयत्ता 6वी ते 8वी अभ्यासक्रम घटकावर उच्च माध्यमिक शालांत परीक्षेचे काठिण्य पातळीवरील प्रश्न असतील. संदर्भ प्रचलित प्राथमिक शिक्षण अभ्यासक्रम 6वी ते 8वी पाठ्यक्रम प्रचलित अध्यापक शिक्षण पदविका अभ्यासक्रम व पाठ्यक्रम प्रचलित संबंधित विषयांचे राज्य शासनाचे विहित केलेले 1ली ते 12वीची पुस्तकं तुम्हाला हे करणं गरजेचं आहे. आणि तुम्हाला मोकळं करण्याची वेळ आली वाटतं. संपलं का? बहुतेक संपलेलं आहे. तर बर काय अडचण आहे आता तुम्हाला? लय तू फास्ट वाचलो. हा, ज्यांचं एमएससी पोस्ट ग्रॅज्युएशन काय झालंय त्यांना टीईटीची गरज असते का नसते? माझ्या मतानुसार टीईटीची गरज असते. कशी असते सांगतो तुम्हाला. आहेत का सगळे? काय गेले? मी एकटाच आहे ज्याला गरज आहे ते आहे. ठीक आहे. कशी असते बघा आता. चला प्रश्न काय एक वरी गेलाय बघा प्रश्न. हा, एमएससी बीएड वाल्यांना टीईटीची गरज नसते, मग ते डायरेक्ट टेट देऊ शकतात. पण 11वी 12वी साठी जागा कमी असल्यामुळे अशा स्टुडंटला 6वी ते 8वी स्टँडर्ड साठी टीईटी देणं कंपल्सरी आहे का? ते तुम्ही ठरवायचंय. तुमचं एमएससी झालंय, पोस्ट ग्रॅज्युएशन एमएससी बीएड झालंय तुमचं, तुम्ही डायरेक्ट टेट देऊ शकता. पण टेट देऊ शकतात म्हणजे काय होणार? तुमचं 9वी 10वी 11वी 12वी साठी होणार. पण तुम्हाला जर वाटलं की खाली उतरावं म्हणजे 6वी 7वी 8वीच्या वर्गांना पण आपण शिकवावं किंवा त्यांच्या जागा जास्त असतात म्हणून आपल्याला शिक्षकांची संख्या जास्त येईल. शिक्षकांची जागा संख्या जास्त येईल तर तुम्हाला 6वी ते 12वी पर्यंत जर तुम्हाला जेवढे शिक्षकांच्या जागा रिक्त असतील जेवढ्या जागा असतील ती जास्त येणार आहेत. जास्त जागा आले तर तुम्ही टीईटी पेपर 2 जर पास झाले तर मग तुम्हाला काय होणार आहे? या वर्गासाठी तुम्हाला करता येणार आहे. नाहीतर 9 ते 12वी पर्यंत तुम्हाला एवढ्यासाठी करावं लागणार आहे. म्हणून तुम्ही टीईटी देणं गरजेचंच आहे. हे दिल्यानंतर तुम्ही लवकर नोकरी लागतात. ही नाही दिली तर मग तुमचा डिटेल्स मध्ये अभ्यास लागतो. कट ऑफ तुमचं वरी जातं. मार्क तुम्हाला जास्त घ्यावे लागतात. अरे बरोबर का चुकीचं? सीटीटी पेपर क्लिअर आहे. टेट स्कोर 137 आहे. मग मला 6वी ते 8वी कन्सिडर केलं जाईल का? मग सीटीटी क्लिअर आहे ना? टीईटी आणि सीटीटी काय फरक नाही. टीईटी आणि सीटीटी मध्ये फरक काय नाही. पहिलं काय असायचं? टीईटीच असायची महाराष्ट्रासाठी. मग परत काही दिवसांनी काय झालं? सीटीटी पण हे नसल आणि हे असल तर चालतंय म्हणून चालतंय. दोन्ही पैकी एक असायला पाहिजे. एकदा पास झाला की मरेपर्यंत पास, नापास कधीच नाही. परत द्यायची गरज नाही. पण काय हौसाने देतात काही जणांना द्यायची इच्छा असते, देऊ शकतात. परीक्षा डबल पण देऊ शकतात. पण एकदा पास झालं की काही गरज नाही. बोला पुढे पटपट काय प्रश्न असतील तर सांगा. बीएससी बीएड साठी कोणती एक्झाम कंपल्सरी आहे? कोणती एक्झाम म्हणजे? टीईटी पेपर 2 द्यायचा. टीईटी पेपर 2 दिला की 6वी 7वी 8वी 9वी 10वी पोस्ट ग्रॅज्युएशन असेल तर 11वी 12वी ऍड होतात. कळला असेल की मुद्दा? बोला 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 पटकीनं बोले. चांगलं असतं, देवाचं असतं.
सर तुम्ही खूप छान समजावून सांगता. ओके, धन्यवाद आदी साहेब. प्रश्न आहे का कोणाचा काही? नसेल प्रश्न तर तुम्हाला एक सांगतो. तुमचा प्रश्न नसेल तर तुम्हाला एक माझी कळकळीची विनंती आहे. तुम्ही जर कुठल्या एखाद्या शाळेवर जात असाल, तुम्ही कुठेतरी प्रायव्हेट जॉब करत असाल, तुम्ही आणखी काय करत असाल, बरोबर ना? तर महत्वाचा मुद्दा काय आहे की तुमच्या ज्ञानामध्ये भर पडली पाहिजे. तुमची पर्सनॅलिटी पण जबरदस्त झाली पाहिजे. तुमची विचारश्रेणी जबरदस्त असणं गरजेचं आहे. तुमचा इतरांशी संवाद संवाद चांगला झाला पाहिजे. नोकरी लागावं असंच काही नाही. पण नोकरी लागल्यानंतर सगळ्याच काही गोष्टी बदलतात आणि नोकरी लागण्यासाठी त्या लेवलचा तुम्ही अभ्यास केलेला असतो. आता तुम्ही जर टेम्पररी शाळेवर जात असाल आणि जे परमनंट शिक्षक असतील, तर टेम्पररी शाळेवर तुम्ही ज्या जातात तुम्हाला पावलं पावली अपमान होतो. 10-15 हजारावर तुम्ही जिथं जिथं काम करता तिथं तुमचा सातत्याने महिन्यातून एकदा दोनदा तरी अपमान होतोच. एक व्यवसाय नाही, शिक्षण निवडले खूप सोपं आहे आणि एकदम जबरदस्त आहे आणि तुम्ही निश्चितपणे तुम्ही सगळ्या ह्या गोष्टी करू शकता. ऑनलाईन क्लास 15 तारखेपासून सुरू करतो. परंतु तुम्हाला खरं सांगायला माझी तब्येत बरी नाही, पण तुमच्यासाठी मी लेक्चर घेणार आहे, लक्षात ठेवा. फक्त पुस्तकाचं काम आहे ना, एक 10% ते 5% काम राहिलेलं आहे. ते काम करत करत मी तुमचं रोज लेक्चर घेणार आहे. मी घेणार आहे, आमच्या टीम मधले घेणार आहेत आणि तुम्हाला माहिती आहे गेल्या दिवस दिवस लाईव्ह घेतले शेवटला. पण तुम्ही हजर राहिले पाहिजे. कुठे 40 अन् 50 अन् जे जुने विद्यार्थी त्यांना पण सांगतो मी. आणि थोडं माझ्यासाठी जे पुस्तकाचं बुक एवढं कष्ट करून केलेलं आहे किंवा म्हणजे जाहिरात आहे, विद्यार्थी वाढू द्या, त्यावेळेस मजा येईल. तर एक फक्त तुमचं माझ्यासाठी एक दिवस फक्त स्टेटस ठेवा ग्रुपवर टाकल्यानंतर. थोडासा माहोल तयार झाला पाहिजे. मला जाहिरात करणं शक्य होत नाही कारण मी मेन मुद्द्यावर फोकस करत असतो. बरेच जण जाहिरात करतात, त्यांचे युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब वाढतात, हे करतात, ते करतात. पण शिकवण्याच्या बाबतीत बाप माणूस आणि टीम पण आपली बाप माणूस. तुम्हाला आता सांगायची गरज नाही, मागच्या सगळ्या गोष्टी माहिती आहेत तुम्हाला सगळ्या. जे जुने विद्यार्थी त्यांना माहिती, एकदम क्वालिटीचं काहीच ठेवलं नव्हतं. बरं बरं सर, लवकरात लवकर पुस्तक घेऊन या. आम्ही आतुरतेने वाट पाहतोय, आम्हाला अभ्यास करण्याची तुमच्या बरोबर पुस्तकाची देखील गरज आहे. ओके. हा, टेड बॅच घेतली होती पण टीईटीची घेतली नव्हती. तुम्ही मला मेसेज करा 9403 388 249 या नंबरवर. स्कूलचं 5 इयर आणि कॉलेजचं 5 इयर काय? हो का? आमचं मार्गदर्शन करण्याचं काम आहे. तुम्हाला हा विषय अवघड जातो, तो विषय अवघड जातोय. मी तर तुम्हाला सांगेल, मी लाईव्ह लेक्चर तुम्हाला सगळ्या गोष्टीबद्दल घेईन. रेकॉर्डेड लेक्चर फास्ट बघायचे. सकाळी पहाटे उठायचं, रोज सकाळी 2 लेक्चर सिक्वेन्सने लावलेले असते, दन बघायचं. इथं पण ते शिकवणार, तिथं पण ते शिकवणार. इथं काय होतं, कोणीतरी प्रश्न विचारला की थोडंसं अवांतर येतं. रेकॉर्डेड लेक्चर मध्ये दन बघायला भेटतं. हे करत करत आपल्याला ह्या लेक्चर चालूच होतात. बुक परचेस करायचं आहे, ठीक आहे. तिथं व्हॉट्सअपला हाय करून टाका. तुम्हाला एक दुसरा नंबर वगैरे सगळं तुमचा ऍड्रेस वगैरे घेण्यासाठी, पैसे पे केले स्क्रीनशॉट टाकण्यासाठी हे सगळं तुम्हाला एक मेसेज पाठवतो. त्या मेसेजवर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही घेऊ शकता. ते खूप प्रचंड मागणी त्या पुस्तकाला. मलाच कळा नाही, सगळ्यांची फोन इतके यायला लागलेत, बाकीची कामं उरकणं गेलेत मला. ठीक आहे. हा, एक्सपिरियन्स आहे तुमचा 5 वर्ष शाळेचा, 5 वर्ष कॉलेजचा एक्सपिरियन्स आहे. पण इकडे चमच्याभर माती खाते, त्याचं काय करायचं, तर त्याच्यासाठी अभ्यास करायचा आणि बेसिक टॉलरन्स करायचा, माझ्या सोबत करायचं आणि सगळे पिक्चर बघत बसायचं नाही. ह्याचं युट्यूब चॅनल कर, त्याचं युट्यूब चॅनल कर. एका माणसावर तुमचा विश्वास असला की तेच बघायचं. त्यांनी काय केलं, त्यांनी काय केलं, काय काय होत असतं माहिती का? तुम्ही युट्यूबला बघितलंय कुठे एका गुरुचं एका विषयाचं नॉलेज परफेक्ट घ्यायचं बेसिक टॉलरन्स. मुद्दा काय होतं बघा, त्याचं थोडं बघितलं, त्याचं थोडं बघितलं, सगळं विस्कळीत होऊन जातं. ठीक आहे, तुमचे प्रश्न संपले असतील. शेवटचा 1 मिनिट देतो, काय प्रश्न असेल तर सांगा, म्हणजे क्लोज करूया आपण.
बुकची प्राइस असेल 700-750, तुम्हाला भेटेल 499 रुपयात, ती बी घरपोच. सर तुम्ही 4 वाजता पहाटे लेक्चर चालू करा. जरा मेसेज रिसेंड करा, चुकलाय का मला बघू दे. सर तुमचा क्लास जॉईन केल्यापासून तुमचे पहाटे तुमचेच पाहते लेक्चर. बर, बुक कधी येईल? ठीक आहे. बुक एक 15 ते 20 दिवस जास्तीत जास्त सांगतो तुम्हाला. कारण कसं आहे, कोणी एखाद्याने पैसे सेंड केले ना, त्याला सकाळी दुपारी संध्याकाळी 3 टाइम आम्हाला फोन करते, बरोबर ना. आणि बॅचचे फोन, ह्याचे फोन, त्याचे फोन येऊन गेले ना, सगळे मग कोसळतंय खाली. ठीक आहे, थांबतो इथं आपण. एक आपलं घ्यायच्या सारखं लेक्चर असतंय, आपण युट्यूबला वगैरे असे लेक्चर घेत नाही. असं एवढं ऑथेंटिक डाटा काढून आपल्याच मुलांना देतो. घेऊ आपण पण युट्यूबला थोडे थोडे. थांबतो इथंच. धन्यवाद.